नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र मोरे, रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज विटा या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करतो आहे. मी आपणा सर्वांचं या व्हिडिओ क्लिपमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रो, 1963मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं या महाविद्यालयाची सुरुवात विटा परिसरामध्ये झाली आणि तत्कालीन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या वडिलांचं नाव या महाविद्यालयास त्यावेळेला देण्यात आलेलं होतं, बळवंत कॉलेज विटा. या महाविद्यालयानं आजपर्यंत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचं आपल्याला दिसून येतं. या महाविद्यालयानं ग्रामीण भागातले विद्यार्थी समोर ठेवून त्यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम या परिसरामध्ये राबवलेले आहेत. त्याचीच परिणती म्हणून या महाविद्यालयास न्याकडून A ग्रेड प्राप्त झालेले आहे. या महाविद्यालयामध्ये जवळजवळ 5,000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. विविध प्रकारचे अभ्यासक्रम या महाविद्यालयामध्ये सध्या सुरू आहेत. या महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेज चालतं, याशिवाय व्होकेशनल विद्यार्थ्यांसाठी देखील सोय करण्यात आलेली आहे. BAचे वर्ग आहेत, BSCचे वर्ग आहेत, BCOMचे वर्ग आहेत, MSc, MA आणि MCOM याबरोबरच MBA असे विविध अभ्यासक्रम या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या महाविद्यालयास विविध प्रकारच्या वेगवेगळ्या फंडिंग एजन्सींकडून आजपर्यंत अनुदान मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. विशेषतः DST, FIST, रुसा, UGC इत्यादीच्या माध्यमातून अनेक प्रकारचं अनुदान या महाविद्यालयाला मिळालेलं आहे आणि त्याच्या जोरावरती या महाविद्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या प्रकारचं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. विटा नगर परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या स्वच्छ शाळा किंवा स्वच्छ महाविद्यालय या स्पर्धेमध्ये आम्ही यावर्षी भाग घेतलेला आहे. या महाविद्यालयाचा परिसर जवळजवळ 16.5 एकराचा असून मी म्हटलं त्या पद्धतीनं जवळजवळ 5,000 विद्यार्थी या परिसरामध्ये शिक्षण घेत आहेत. हा कॅम्पस जर आपण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, अतिशय सुंदर अशा प्रकारचा कॅम्पस आम्ही डेव्हलप केलेला आहे. महाविद्यालयाचा हा कॅम्पस ग्रीन कॅम्पस म्हणून या परिसरामध्ये ओळखला जातो. अनेक प्रकारचे वृक्ष या परिसरामध्ये आपल्याला दिसून येतील, अनेक प्रकारचे पक्षी या परिसरामध्ये आपल्याला दिसून येतील. विशेषतः 136 प्रकारचे वेगवेगळे वृक्ष या कॅम्पसमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या चिक्कूची बाग प्रसिद्ध आहे, आंब्याची बाग आहे, नारळाची बाग आहे. अशा वेगवेगळ्या बागा या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी डेव्हलप केलेले आहेत किंवा वाढवलेले आहेत. याशिवाय या परिसरातल्या झाडांसाठी, या परिसरातल्या वृक्षांसाठी म्हणून गांडूळ खताचा प्रकल्प आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे. त्याचा उपयोग या वृक्षांसाठी किंवा वृक्ष संवर्धनासाठी आम्हाला होतो आहे. प्लॅस्टिक मुक्त हा कॉलेजचा कॅम्पस कसा राहील त्या दृष्टीनं आम्ही काळजी घेतलेली आहे. त्यामुळं परिसरामध्ये आपण कुठेही गेला तर प्लॅस्टिक त्या ठिकाणी आपल्याला कुठेही आढळून येणार नाही. याशिवाय नो व्हेकल डे आम्ही साजरा करतो. प्रदूषण विरहित अशा प्रकारचा एक शनिवार, त्या दिवशी प्रत्येक शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, यांना नो व्हेकल डे म्हणून त्या दिवशी आपलं वाहन आणता येत नाही. म्हणजे प्रदूषण राखण्याच्या दृष्टीने देखील आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. याशिवाय कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही अत्यंत काळजी घेतो विद्यार्थ्यांची आणि स्टाफची. सगळ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत आमच्या NSSच्या विद्यार्थ्यांनी, NCCच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन त्या ठिकाणी या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही थीम समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजावून सांगितलेलं आहे. याबरोबरच तुम्ही जर परिसरामध्ये आला तर मेन गेटवरती त्या ठिकाणी आपल्याला रोज थर्मल स्कॅनरद्वारे येणाऱ्या व्हिजिटर्स, विद्यार्थी असतील, त्यांचं तापमान त्या ठिकाणी घेतलं जातं. गेटवरतीच त्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय परिसरामध्ये जागोजागी अनेक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही सॅनिटायझरची व्यवस्था फक्त स्टाफसाठी नाही तर विद्यार्थी, व्हिजिटर्स आणि स्टाफ या सर्वांसाठी म्हणून सॅनिटायझरची व्यवस्था आपण केलेली आहे. स्वच्छतेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची व्यवस्था महाविद्यालयामध्ये केलेली आहे. याशिवाय सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी चांगल्या प्रकारचं टॉयलेट बाथरूम कसे उपलब्ध करून देता येतील त्या दृष्टीनं देखील आम्ही
सगळी व्यवस्था केलेली आहे. उदाहरण म्हणून सांगता येईल आपल्याला, मुलींच्या टॉयलेटसाठी म्हणून आम्ही एक टॉयलेट ब्लॉक तयार केलेले आहे. पूर्वी केलेले आहेत, आताही केलेले आहे. आता रुसाच्या माध्यमातून जवळजवळ 18 लाख रुपये खर्च करून अद्ययावत अशा प्रकारची टॉयलेटची व्यवस्था या मुलींसाठी म्हणून करण्यात आलेली आहे. याशिवाय या परिसरामध्ये आमच्या परिसरातले रस्ते तुम्ही पाहिले, वृक्षांची किंवा झाडांची संख्या जर तुम्ही लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की जाणीवपूर्वक आम्ही या सगळ्या गोष्टीवरती भर देऊन कॅम्पस ग्रीन कसा राहील किंवा चांगला कसा होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केलेले आहेत. पिण्याची पाण्याची व्यवस्था, प्युरिफाईड वॉटर या विद्यार्थिनींना कसं मिळेल त्या दृष्टिकोनातून जागोजागी आम्ही तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. रुसा अंतर्गत आम्हाला जी ग्रँट्स मिळाली होती किंवा फंड्स उपलब्ध झाला होता त्याच्या माध्यमातून ही सगळी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचं रिनोव्हेशन आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकलो. त्याचबरोबर हा कॅम्पस वायफाय कसा राहील त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न केलेले आहेत. अशा अनेक ॲक्टिव्हिटी या महाविद्यालयानं या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येईल. विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं जे ऑडिट केलं जातं ते काळजीपूर्वक केलं जातं. इंटरनल ऑडिट आणि वार्षिक ऑडिट देखील आम्ही प्रत्येक वर्षाला करून घेतो आहे. याशिवाय वीज बचतीच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल का म्हणून एनर्जी ऑडिट आम्ही प्रत्येक वर्षाला करून घेतो. ग्रीन ऑडिट आम्ही करून घेतो. जेंडर ऑडिट आम्ही करून घेत असतो. महाविद्यालयास नुकतंच ISO मानांकन 9001/2015 मिळाले आहे. म्हणजे महाविद्यालय एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणचा विद्यार्थी असेल, स्टाफ असेल, हे सर्वजण प्रयत्न करतात किंवा या ठिकाणचं महाविद्यालय विकास समिती देखील आम्हाला तशा प्रकारचं मार्गदर्शन करत असते. म्हणजे महाविद्यालयाच्या या सगळ्या ग्रीन कॅम्पस ठेवण्यामध्ये किंवा कॅम्पस सुशोभित ठेवण्यामध्ये नमस्कार, मी प्राध्यापक राहुल पाटील. सध्या प्राणीशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून मी काम पाहत आहे. मित्रहो, आज आपण या ठिकाणी महाविद्यालयातर्फे वर्मी कंपोस्ट युनिट जे आपण तयार केलेलं आहे त्या संदर्भात आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. वर्मी कंपोस्ट युनिट म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये गांडूळ खत प्रकल्प असं म्हणतो. महाविद्यालयात असे टोटल 4 बेड्स आहेत. त्या 4 बेडमध्ये महाविद्यालयातील जो पालापाचोळा आहे, कचरा आहे किंवा शेणखत आहे, त्या सर्वांच्या मिश्रणातून आपण या ठिकाणी अर्थवॉर्मच्या सहाय्याने किंवा गांडुळाच्या सहाय्याने सेंद्रिय खत प्रकल्प आपण या ठिकाणी राबवत आहे. त्याची माहिती आपण आज थोडक्यात घेणार आहोत. जसं की मी आज तुम्हाला म्हणलेलं आहे की साधारण आपल्याकडे 4 युनिट, बऱ्यापैकी मोठे 4 युनिट आपल्या महाविद्यालयात आहेत. सगळ्यांना माहीत आहे की आजकाल वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारं अन्नसाठा किंवा लागणारं अन्न हे पुरवण्यासाठी आपल्याला रासायनिक खतावर आपण अवलंबून राहू शकतो किंवा रासायनिक खताचा आपण वापर मोठ्या प्रमाणात करायला लागलेलो आहे. पण आपल्याला माहीत आहे की रासायनिक खते जे आहेत त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम किंवा त्याचे दुष्परिणाम आपण जाणतो की पूर्वी कॅन्सरचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात होतं, पण आज आपण जे रासायनिक पदार्थ खातो आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि अशामुळे काय झालेलं आहे की लोकांमध्ये एक जागृती तयार झाली आहे की सेंद्रिय खत जे काय आहे ते आपल्या फार्ममध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये वापरून आपण ऑर्गॅनिक फूड तयार करू शकतो आणि ते ऑर्गॅनिक फूड आपण खाल्ल्यानंतर आपल्याला असे कोणतेही प्रादुर्भाव किंवा असे कोणतेही आजार होणार नाहीत. त्यामुळे ह्या आत्ताच्या युगामध्ये सेंद्रिय खत याच्यावर खूप मोठं संशोधन आणि खूप मोठ्या प्रकारचे प्रकल्प जगभरात उपस्थित होत आहेत किंवा जगभरात राबवले जात आहेत. त्यापैकी एक सेंद्रिय खताचा प्रकल्प म्हणजे गांडूळ खत. मित्र, आपल्याला माहीत असेल की जगभरामध्ये गांडूळ या किंवा अर्थवॉर्मच्या साधारण 300 प्रजाती आहेत. या 300 प्रजातीपैकी खूप कमी प्रजाती अशा आहेत की ज्या गांडूळ खत प्रकल्पामध्ये वापरले जातात. मूळतः आपण जे आज हा बेड बघतोय त्या बेडमध्ये आम्ही 2 प्रकारच्या अर्थवॉर्मच्या जाती वापरलेल्या आहेत.
ॲसेनिया फिटेडा आहे. पोस्टिंगसाठी लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या 2 जाती आहेत त्या या ठिकाणी आपण वापरलेल्या आहेत. तर साधारण आपण जर लाईफस्पॅन बघितली आहे का ह्याची, तर साधारण आपण ज्यावेळी याच्यामध्ये बेडमध्ये अर्थवर्म सोडतोय त्यानंतर साधारण 40 ते 45 दिवसामध्ये आपला तो बेड साधारण त्या अर्थवर्म किंवा तो बेड सेंद्रिय खतासाठी आपला तयार होऊ शकतो. साधारण आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी मी एखादा अर्थवर्म याच्यामध्ये बेडमध्ये सोडतोय किंवा कल्चर एखादा बेडमध्ये सोडतोय, एक जर मी कल्चर सोडला तर साधारण त्या एका कल्चरपासून आपल्याला एका वर्षभरामध्ये साधारण लाखोच्या वर आपल्याला त्या ठिकाणी पैदास अर्थवर्मची मिळते. कारण जर त्यांची आपण अंडी घालण्याची प्रक्रिया बघितली असेल तर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं आपल्याला जे काही नवीन अर्थवर्म मिळणार आहेत त्याची संख्या आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते. फॉर एक्झाम्पल आपण जर घ्यायचं म्हणलं की साधारण हा जर बेड आपण विचारात घेतला तर ह्या बेडमध्ये साधारण मी एक किलोच्या आसपास जर मी अर्थवर्म सोडले तर काही दिवसानं जर म्हणजे साधारण मी 3-4 महिन्याने किंवा 2-3 महिन्याने जर मी या ठिकाणी जर परत अर्थवर्मचा काउंट केला तर तो अर्थवर्मचा काउंट हा लाखोमध्ये किंवा आपण म्हणूया की लाखोपेक्षा जास्त या ठिकाणी होतो. याचा अर्थ काय की याची रिप्रोडक्शन क्षमता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आता आपण बघितलं साधारण एखादा अर्थवर्म मी घेतला तर तो काय करतो, ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी जो पालापाचोळा वापरलेला आहे किंवा शेणखत वापरलेला आहे त्यातील 90% पार्ट आहे तो काय करत असतो, खात असतो. आता बघा हा जो 90% पार्ट आहे म्हणजे त्यांनी काय खाल्लं असेल त्यातला फक्त 10% पार्ट आहे तो स्वतःसाठी वापरतो आणि उरलेला 90% पार्ट आहे तो एक्सक्रिटेच्या स्वरूपात तो बाहेर टाकतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज दी गांडूळ खत. त्याला आपण मराठीमध्ये गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट असं म्हणतो की ज्याच्यामध्ये खूप सारं न्यूट्रिएंट आहे ज्याचा वापर आपण शेतीमध्ये केलास ऑर्गॅनिक फूड किंवा ज्या फूडपासून आपल्याला तोटा होतोय तसले फूड घेण्यापासून आपण वाचू शकतो. या ठिकाणी आपण बघतोय की साधारण एकदा वर्मी कल्चर आपण आज सोडल्यानंतर साधारण 30 ते 40 दिवसानंतर अशा प्रकारे वर्मी कंपोस्ट तयार होतं. हे जे वर्मी कंपोस्ट आहे याच्यानंतर आपण काय करतो, त्याला डस्टिंग किंवा आपण याला म्हणूया चाळून घेतो. याची थिन पावडर बनते अगदी सेम टू सेम चहाच्या पावडरगत. आणि ही पावडर जी आहे ते आपण परत कमर्शियली झाडांना किंवा मोठमोठ्या प्रकल्प असतील, आता आमच्या भागात द्राक्षाचा मोठ्या प्रमाणात फळबाग आहेत त्या ठिकाणी द्राक्षासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कारण आपल्याला माहिती आहे की जसं मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की रासायनिक खताचे दुष्परिणाम खूप आहेत आणि ते दुष्परिणाम आपल्याला कमी करण्यासाठी आणि मुळात जे वेस्ट आहे आपण बघितलं झाडांचा पालापाचोळा असेल किंवा हे सगळं वेस्ट आहे, हे वेस्ट असंच जात आहे आणि त्याचा आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी विचार करूया की वेस्ट टू बेस्ट म्हणजे जर वेस्ट टू बेस्ट आपल्याला काय करायचं असेल तर वर्मी कंपोस्ट इज द व्हेरी गुड ऑर दी मोस्ट इम्पॉर्टंट आपण म्हणूया की एक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे. सो ह्याबद्दल आपण अजून काही बरीच माहिती जाणून घेणार आहोत पण एवढी माहिती आपल्याला पुरेशी आहे अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.